नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत कापून घेतलेले अर्ध्या फोडीच्या कारल्यांची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 ते 3 स्वच्छ धुवून घेतलेले बारीक कापून चिरून घेतलेले कारले, एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा। कारल्याची भाजी करताना कांदा हा थोडासा जास्त घ्यायचा आहे। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या चिरून घ्यायच्या आहे। एक टमाटर, कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि कारल्याच्या भाजीला थोडासा गूळ वापरायचा, म्हणजे ती अशी गोड कडू अशी छान अशी चविष्ट भाजी लागते। त्यासाठी थोडासा गूळ आणि जिरे घ्यायचं आहे। गॅस सुरू करून कढईत 1 पळी तेल टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे आहे। त्यानंतर कांदा आणि लसूण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान गुलाबीसर परतला गेला की त्यात आपण टमाटर घालून घेणार आहोत। टमाटर सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। टमाटर छान मऊ झाले की त्यात कारले घालून घ्यायचे आहे आणि कारले न मीठ मिरची मसाला घालतात ते छान असे शिजवून घ्यायचे आहे। कढईत छान परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरची, मीठ, मसाला घालणार आहोत। अशा प्रकारे कारले छान शिजत आले की लाल तिखट, हळद, गूळ आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान भाजी परतून घ्यायची। 5 ते 10 मिनिटे अजून वाफ काढून घ्यायची आणि भाजी बंद करायची आहे। त्यात थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे तयार आहे आपली कारल्याची चमचमीत अशी भाजी। तुम्ही सुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब बटन दाबा।